अतिशय मानाची जी सवाई एकांकिका महोत्सव असतं त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार तिने पटकावलेला आहे आणि या सिनेमाच्या निमित्ताने कैलाश वाघमारे जे या सिनेमाचे नट आहेत, मुख्य भाग ते यामध्ये मुख्य भूमिका ते साकारतायत, त्यांनी ऑलरेडी या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार पटकावलेला आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक झालं पाहिजे. 21 जूनला हा सिनेमा रिलीज होतोय. कैलाश, जसं की आत्ता अनूप सरांनी सांगितलं किंवा निर्मात्यांनी सांगितलं, हा प्रवास तुमच्यासाठी पण अनोखा असणार आहे, कारण की गावातलं सगळं आहे, गाव याचा एक गाभारा वेगळा आहे. स्वतः जवळून काही गोष्टी तुम्ही पाहिलेल्या असल्यामुळे सोप्या गेल्या का या सिनेमाच्या निमित्ताने आणखी काही शिकायला मिळालं? हो, शिकायला तर प्रत्येक सिनेमातून मिळतंच आपसुकच. या सिनेमातनं खूप शिकलोय मी. अनूपकडनं तर खूपच शिकलोय. रेडा म्हशीकडनं जर तो ऍक्टिंग करून घेऊ शकतो तर माझ्याकडनं अगदीच खरंच थँक्यू अनूप. आणि मंगेश, खरंच मला तुझ्याविषयी खूप प्राऊड फील होते आज, कारण आईच्या डोळ्यात जे काही अश्रू आले आज, मला माझ्या आईची आठवण झाली खरं म्हणजे या निमित्तानं. पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, तर त्यातला तू एक निघालास. खरंच छान वाटते मला की मी तुझ्या प्रोजेक्टचा भाग आहे आणि या प्रोजेक्टचा भाग आहे ज्यानं आईला समोर केलं असा तू पुत्र आहेस. हा, तर आपल्या प्रश्नाकडे येऊयात मूळ की नाही, मी माझ्या घरी गाई गुरं आहेत, ढोरं आहेत, कोंबड्या आहेत, बकऱ्या आहेत आणि मी हे सगळं खूप जवळून बघितलेलं आहे. हे जगणं मी खूप जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नव्हतं. नवीन हे होतं की याची ऍक्टिंग करायची होती. असं म्हणतात, जे नाही आलं पाण्यात ते आलं खाण्यात, तर हे माझ्या पाण्यात पण होतं आणि खाण्यात पण होतं, त्यामुळे मज्जा आली. आणि मला वाटतं तो जो पुरस्कार मिळाला होता तो त्याचं स्क्रीनिंग बघा, योगायोग किती छान असतो. त्याचं स्क्रीनिंग याच थिएटरला होतं आणि इथेच मला तो पुरस्कारही मिळाला होता गाबसाठी. आणि आज आपण इथेच उभे आहोत. हा खूप छान योगायोग आहे. तर मजा आली. सायली पण खूप भन्नाट होती. तिचा पहिला जरी सिनेमा असला तरी ती एवढी कॉपरेटिव्ह होती फिल्मच्या वेळेस की मला वाटलंच नाही की तिचा पहिला सिनेमा आहे. मला वाटत होतं माझाच पहिला सिनेमा आहे हा. तर मजा आली. आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे. जसं मगाशी सर म्हणाले की म्हैस किंवा रेडा यांनी खरंच खूप छान आम्हाला सपोर्ट कोऑपरेट केलं. तू वैयक्तिक काही गाणं सांगून ठेवलं होतंस का की कट बीटला माझ्यासोबत कट करायचं आणि सगळं थांबवायचं लगेच, असं काही झालं होतं का? कसं जुळवून आणलंस तू? कुणाच्या म्हणजे सरांच्या की नाही नाही, रेडा आणि म्हस हे माणसांना ओळखतात, प्राणी माणसांना ओळखतात. म्हणजे मी रात्रीच प्रवास करून आलो, तर एक बैल होता आणि आमच्या घरी रेडा आहे आणि रेडा आणि बैल सोबत जुंपल्या जातात. आज आहे माझ्या गावी चांदईला. तर तो बैल शेजारचा जो होता त्याने शेतात नेला होता कामाला आणि तो राहतच नव्हता. तर त्याने रात्री 11 वाजता फोन करून भावाला माझ्या बोलवून घेतलं आणि माझा भाऊ त्या शेतात गेला. तो बैल हाती लागत नव्हता. तर त्याला माणूस कळतो, जोही प्राणी असतो त्याला माणूस कळतो. तो माणसाला बघतो आणि तो शांत होतो, तो थांबतो. तर माझी प्राण्यांशी खूप चांगली जमते, माणसांशी खूप चांगलं जमतं माझं. तर प्राण्यांशी खूप चांगलं जमतं आणि मला वाटतं तेच असेल की प्राण्यांना कळतं हा माणूस आपल्यासाठी चांगला आहे किंवा हार्मफुल नाही, सेफ आहे. क्या बात है. सायली, तुझ्यासाठी हा अनुभव कसा होता? तुला म्हैस रेडा यांच्या सोबत काही काम करताना, ती भूमिका साकारताना काही अडचण आली? हो, गाणंही येत असं त्यामध्ये. माझा अनुभव हा खूपच छान होता. माझी पहिली फिल्म आहे, म्हणजे काय म्हणतात डेब्यू आपण ज्याला म्हणतो तसा हा डेब्यू आहे. आणि त्यासाठी मी माझे दिग्दर्शक अनूप जत्राटकर आणि माझे प्रोड्युसर मंगेश बोटरे यांचे मनापासून आभार मानते. अँड ऑफकोर्स कैलाससारखा अनुभवी नट आहे जो तुम्हाला मार्गदर्शन करतो वेळोवेळी. सेटवर त्याच्यासोबत काम करायला फार मजा आली. आणि रेडा म्हैस हे माझं कल्चर नाही आहे, पण खूप सोपं झालं मला कैलाशमुळे, माझ्या डिरेक्टर, प्रोड्युसर आणि DOP ऑल ओव्हर माझी सगळी टीम आहे त्यांच्यामुळे. सो माझा अनुभव खूप छान होता आणि मला एक नवीन एक्सपिरियन्स मिळाला. सायली, यामध्ये गाणं पण आहे ज्यात तुम्ही स्वतःच डिक्लेअर केलंय की मी म्हैस आणि मी रेडा. त्यात तो अनुभव मला जरा ऐकायचा आहे, म्हणजे लिरिक्स म्हण किंवा कोरिओग्राफी याबद्दल. आमचं गाण्याच्या नृत्य दिग्दर्शिका आहेत त्या कुंभा खामकर आहेत. आणि म्हणजे माझं तर थोडं तरी डान्स बीस ठीक आहे, मी शाळेत केला होता. कैलाश म्हणजे काही नाही. सो
सो मग आम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागली त्या गोष्टीची. दोघांना एक सिंक्रो करावं लागलं, कारण ऍक्ट करताना वेगळी गोष्ट असते आणि जेव्हा तुम्ही डान्स किंवा ते वेगळं असतं सगळं त्याचं निदर्शन. सो पूर्वाताईने आम्हाला फार नाचवलंय तेव्हा आमच्या स्टुडिओमध्ये. आणि ऑफकोर्स ती खूप छान आहे माणूस म्हणून आणि कोरिओग्राफर म्हणून सुद्धा. क्या बात आहे. हे गाणं आपण लवकरच पाहणार आहोत, पण कैलाश म्हणजे असं तू म्हणाल्यानंतर तू पॉज घेतलाय, तर आम्हाला ते गाणं आणि कैलाशचा डान्स असं दोन्ही पाहायचंय. म्हणजे माझं डान्स असं काही माझा आणि डान्स खूप दूर दूरपर्यंत नातच नाही अजिबात. त्यामुळे तिला माझा डान्स बघून माझी रिहर्सल बघून हसायला आला असं बोलते. नाही पण मला वाटतं कैलाशने खूप छान कॉम्प्लीट केलंय त्याच्यामध्ये. आणि म्हणाले तसं की सगळ्याबद्दल सगळे छान 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 बोलायचं. नाही, अगदीच तसं नाही, कारण की अनुभव खूप महत्वाचे असतात. मध्ये इतकी वर्ष बघतोय आणि 21 तारीख खरंच खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी आणि आपण सर्वांसाठीच. आणि त्याबद्दल 21 तारखेला ही फिल्म रिलीज होते, त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन आणि त्याचं श्रेय तुमच्या संपूर्ण टीमला आहे. प्रत्येकाची मला नावं माहिती नाही. आणि एक छान रोमॅन्टिक गाणं. एकतर मी ज्या भागातून आलोय कोल्हापूर साईडचा हा संपूर्ण सिनेमा आहे आणि अनुपनी पण माझा प्रवास संपूर्ण बघितलेला आहे. त्यामुळं रवींद्र सुतार जे चंद्रशेखर जनवाडे सरांबरोबर ज्याने काम केलं त्यांनी मला खरं तर कॉन्टॅक्ट केला आणि चंद्रशेखर यांच्यावरून मी अजून बरीच गाणी गायलेली आहेत. त्यांच्या तिथले लोकल जे प्रोजेक्ट असायचे त्यावेळी मी तिकडे गायचो. तर त्यांनी लक्षात ठेवून मला या सिनेमासाठी बोलून आणि आता जे रोमॅन्टिक गाणं तुम्ही ऐकलं ते मला गायची संधी मिळाली. आणि मी पण वाट बघत होतो की हे माझं गाणं हीच म्हणजे असं सॉफ्ट रोमॅन्टिक गाण्याची माझी एक स्टाईल आहे जी ऑपॉर्च्युनिटी मला बऱ्याच वर्षांनी मिळाली होती. तर ते गाणं रिलीज होतंय याचा पण आनंद आहे. आणि एका धडपडणाऱ्या आणि मोठं स्वप्न बघणाऱ्या टीमचा मी भाग आहे याचा अभिमान आहे मला.